हॅलो हॅलो बघ चेक. हॅलो चिक. हॅलो. इथे बघा पॉवर प्ले नसेल. प्रत्येक इथे मात्र एक महत्त्वाचा नियम असेल. 4 गोलंदाज वापरले जातील. 4 षटकांचा मॅच असेल. सलामीचा मॅच स्ट्राईकवर दत्तू, नॉन स्ट्राईकला आदित्य वारे. ही अत्यंत महत्त्वाची पेर आहे संघासाठी. पॉवर प्लेचं एक षटक असणार आहे. सॉरी, इथे बघा पॉवर प्लेचं एक षटक असेल. षटक क्रमांक पहिलं सागर विरुद्ध दत्तू. एक चांगला बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. आपण विचार केला तर एक्झॅक्टली 10:42 पहिला बॉल टाकण्यासाठी सागर आंबरे. समोर असेल दत्तू. राईट हँड द विकेट. हो, इथं मात्र दत्तूच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेखा पार. घुटना टेक, तमाशा देख, अप्रतिम, आउटस्टँडिंग. काय सुरुवात केली. जसं नाव तशी कामगिरी आपण पाहतोय. षटकारासाठी भेटून दिला चेंडूला. बघा रडारमधला चेंडू होता. स्लॉटमधला चेंडू प्लॉटमध्ये फेकून दिलाय. सुरेख सुरुवात ह्या दिवसाची आपण पाहतोय दत्तू सावंतच्या बॅटमधून. इथे बघा नक्कीच एक दर्जेदार मैदान आपण पाहतोय. खास करून आपण पाहिलं तर मिड विकेट, तदनंतर आपण डी स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या इथे मोकळं मैदान आहे. आणि अशा मैदानावरती ना मित्रांनो बॅट्समनला खूप ॲडव्हान्टेज असतो. खास करून दत्तूसारखे जे बॅटर आहेत 360मध्ये खेळणारे आहेत, त्यांच्याकडे विविध प्रकारचे फटके असतात. रिव्हर्स स्वीप, अप्पर कट, दिल स्कूप. आणि अशा वेळी ओपन मैदान असेल की ह्यांच्याकडून चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. सुरुवात मात्र जबरदस्त आहे आजच्या दिवसाची. दत्तूच्या बॅटमधून सुरेख फटका होता. सागर सज्ज झाला. नेक्स्ट बॉल राईट अप ऑफ द विकेट. हो हो हो, पुन्हा एकदा दत्तूच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र बघा काय घडलंय. इथे काय घडलंय पाहूया. इथे बघा काय घडलंय. नक्कीच नक्कीच इथे मात्र चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमारेखा पार. आल्याला विचारलं होतं जर का झाडाला लागून झेल झाला तर नक्कीच षटकार असणार आहे. बॅक टू बॅक दुसरा का आक्रमण केलं दत्तूने. मित्रांनो पवन तलाव मैदानावरती जिथे मॅच संपवली होती तिथून मात्र सुरुवात केली ह्या इनिंगसाठी. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. पहिल्या 2 चेंडूवरती बघा बॉल नवीन आहे परंतु दत्तूला फरक पडत नाही आहे. ज्या प्रकारचे फटके आहेत, नजाकत, ताकद सर्व काही आहे. 2 चेंडूवरती 12 धावा वसूल केल्या. सुरुवात अप्रतिम केले. 4 षटकांचा मॅच आहे. नक्कीच दिग्गज खेळाडू आहेत 2 संघात. चांगला मॅच होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. इथं मात्र हावी ठरला आहे सागरवरती दत्तू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू जातो नो मॅन स्लॅटमध्ये जिथे रोखलं जाते. एका धावेसाठी धावसंख्या आपण पाहतो 13. 13 धावा फलकावरती धावातील आपण पाहतो. हे षटक क्रमांक पहिलं. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक असेल आणि इथून मात्र कमीत कमी मला तर वाटतं ह्या 4 ओपन मैदानामध्ये 4 षटकांच्या मॅचमध्ये जर का तुम्ही 40+ एक्झॅक्टली 45-50 धावा फलकावरती जर झळकावल्या तर लढण्यासाठी एक भिडण्यासाठी. कारण बघा ही बाद फेरीची स्पर्धा आहे. इथे तुम्हाला एकच संधी आहे. डू ऑर डाय. जिंका किंवा मारा. जिंकेल तो टिकेल, हरेल तो बॅक टू द पॅव्हेलियन. घरचा रस्ता बघावा लागेल. आणि इथे मात्र चांगली सुरुवात आहे. आकाशला आपण पाहतो लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असेल. नेक्स्ट बॉल असणार आहे तो सागर. ह्यावेळी मात्र आदित्य वारे. हो हो, इथे बघा नॉनस्ट्राईकला दत्तू गेल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स वाढला आहे. सागरकडे कमळची क्षमता आहे चेंडू स्विंग करण्याची. अर्थातच थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर आदित्यने धावसंख्या 13. षटक क्रमांक पहिलं. सुरुवात झाल्यानंतर मात्र एक डॉट चेंडू आला आहे. सागरच्या षटकाचं वर्णन केलं तर षटकार तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट म्हणजे कमबॅक केलं आहे. सागर दिग्गज गोलंदाज आहे. त्याकडे कमबॅक करण्याची क्षमता देखील दाखवून दिली क्रिकेटच्या पटलावरती या षटकामध्ये. ओहो, इथे बघा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बॅट का बाहेरी किनारा. विकेट किपर बाबल्या का सहारा. पहिला विकेट गिरतो वा. येस, आपण पाहिलं तर आयुष्यात जो मागे गेला त्याला आयुष्यात मागे जाताना पाहिलं. ज्याने फ्रंटला गेला आयुष्यात मोठा झाला. इथे बघा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला. फलंदाज परत बॅक टू द पॅव्हेलियन. आदित्य धावसंख्या 13. बघा सुरुवात केली होती दत्तूने. क्रिकेट हा कोणा एकट्याच नाही, सांघिक खेळ आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं आदित्यला फार गरजेचं होतं. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती 13 धावा तारीत म्हटल्यावरती तुम्ही सिंगल काढून देणं फार गरजेचं आहे. कारण दत्तू मॅन इन फॉर्म आहे. अशा वेळी आपण एकच करायला पाहिजे की येस स्ट्राईक बॅट्समनला, आक्रमक बॅटरला आपण स्ट्राईक रोटेट करून देणं फार महत्त्वाचं. अशा वेळी मात्र बघा इथे पहिला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे.
इथे बघा साहिल चव्हाण 2 सावर्ड्यांमधून आपण पाहतो, पण एक त्यांची ओळख काय, हा लेफ्टी म्हणजे डावखुरा फलंदाज आपण पाहतो साहिलला आपण पाहतोय. आणि ज्या साहिलचा मी मगाशी वर्णन केलं होतं, दुखापतग्रस्त आहे क्रिकेट खेळताना, मॅचमध्ये त्याला जखम झाले, दुखापत झाले. सो 6 महिने म्हणजे क्रिकेट ह्याही सीझन तरी त्याला मिस करावं लागेल. परंतु जाऊया हा डावखुरा बॅटर साहिल आपल्यासाठी संघासाठी काय कामगिरी करतो. क्रिकेटच्या पटलावरती लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन थोडंसं अवघड आणि कठीण असतं गोलंदाजांसाठी. आणि इथे मात्र बघा क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आपण पाहतो डीप मिडॉनच्या पट्ट्यात, सर्कलच्या बाहेर आकाशला आपण पाहतो डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं आहे. कमबॅक केले सागरने आतापर्यंत, बघा काय सुरेख गोलंदाजी केली, 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर. हो इथे बघा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता कव्हरमध्ये, बॅटची कट घेऊन चालला चेंडू सीमारेषेच्या दिशेने, दणदण करत पाहूया किती धावा मिळणार. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा, माझ्या मते पंचांचा इशारा बघणं फार गरजेचं आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार, मिळत आहेत धावा 4. इथे बघा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, चांगला फटका मित्र म्हणून बघा ज्या प्रकारे पहिला चेंडू होती षटकार, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर विकेट आणि तदनंतर चौकार. कमबॅक केलं आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती साहिलने चौकार बनवून हे षटक मात्र मोठं बनवलं आहे. बघा पहिलं षटक संपतं आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा, 17 धावा फलकावरती चांगली सुरुवात आहे. 17 म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो खतरा. बाबूया हा खतरा कोणासाठी ठरणार, गोलंदाज की फलंदाज. दत्तूचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, एक आक्रमक बॅटर आहे. जसं आपण सेहवागला, जसं सूर्यकुमार यादवला, जयसूर्यांना थांबताना पाहिलं नाही क्रिकेटच्या पटलावरती आक्रमण, तसंच दत्तूला फार वेळ शांत वेळ क्रीजवर ठेवणं फार मोठं मुश्किल आहे गोलंदाजासाठी. परंतु इथे मात्र 17 धावा असतील. षटक क्रमांक पहिलं संपलं, गोलंदाजी मार्कवर आकाश आंबरे आपण पाहतोय. आंबरे बंधूंचा भरणा असलेला बघा आवाशी गाव आहे. आवाशी गावामध्ये देखील मोठी स्पर्धा कव्हर केली होती, आमदार चषक नाईट टुर्नामेंट. काय मजा आली होती, जबरदस्त टुर्नामेंट होती. आकाश सज्ज झाला, राईट ऑफ द विकेट, पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. उत्तम मात्र दत्तूच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने, सागर चेंडू खाली येतोय, ओ सुरेख झेल टिपलाय, पकडलाय झेल, संपलाय खेळ. आपण पाहिलं दत्तू बॅक टू द पॅव्हलियन परतावं लागेल. इथे बघा स्लोवन गती परिवर्तन केलं होतं, परिवर्तन देखील पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती दत्तूला परतावं लागतंय. थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता, मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून. परंतु हे मोठं मैदान आहे, तुम्हाला इथे जर शावकार षटकार मारायचे असतील तर टायमिंग होणं फार गरजेचं आहे. परंतु प्रॉपर टायमिंग झालं, ॲलिव्हेशन नव्हतं, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये. सागर मात्र कोणत्या प्रकारची चूक करत नाही. धक्का क्रमांक 2 मी सांगितलं होतं, क्रिकेटच्या पटलावरती 17 म्हणजे खतरा मित्रांनो. खतरा कोणासाठी, नो डाऊट आपण पाहिलं दत्तू बॅक टू द पॅव्हलियन. काय बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, 13 धावांवरती बाद झाला. परंतु इथे मात्र संघ अडचणी सापडला आहे. इथे मात्र मी सांगितलं होतं 40+, 45-50 धावा जर फलकावरती लागल्या, दत्तू ज्या प्रकारे बॅटिंग करत होता, मला तर वाटलं होतं की नक्कीच 50-55 धावा येतील. परंतु यस, आदित्य बारे बाद झाला, त्यानंतर दत्तू मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये बाद झाला. बघा पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण पांगवलं गेलं होतं, दत्तूला जाळ्यात तोडलं. काय गोलंदाजी आहे, या गोलंदाजाचं वर्णन केलं होतं, एक दिग्गज गोलंदाज आहे. नवीन फलंदाज आपण पाहिलं, चांगले संकेत द्यावे लागतील, जसे संकेत कडून संकेत दिले होते आमदार चषक 2025 गत 2 दिवसापूर्वी. सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय दणदण करत. तिथे मात्र राजूकडून फार मोठी चुकी, क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही मित्रा. बघा आकाशने पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं दत्तूला, तदनंतर मात्र हाफवाले चेंडू होता. असे ह्या स्टेजला अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे, चेंडू रोखणं फार गरजेचं आहे. कसं आहे, क्रिकेट हा कोणा एकट्याचा खेळ नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, कॅचेस घेणं फार महत्त्वाचं आहे, क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. अशा धावा आहेत ना, क्लोज मॅच होतात तेव्हा आठवतात. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चालले दणदण करत सीमारेषेच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. बघा नशिबाची साथ, पुन्हा एकदा चेंडू फरार, मिळत आहेत धावा 4. या आधी चेंडू रोखला असता तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला असता, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं. आणि तदनंतर मात्र आकाशचा हा चेंडू देखील दर्जेदार होता, बॅटची कड घेऊन वेगाने जातोय डोक्यावरून. बाबल्या 4 धावसंख्या 4 वरती संघटित स्थिती होती. 25 धावा, 25 धावा फलकावरती लागतं. डावातील दुसरं षटक आपण पाहतो, 4 षटकांचा मॅच असेल आजच्या दिवसातील पहिला मॅच. एका बाजूला
पेदा 11 आवाशी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मामा बांजे सावर्डे. ओ इथे मात्र संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका. ओ ह्याला म्हणतात क्षेत्ररक्षण, ह्याला म्हणतात क्षेत्ररक्षण. सागर आंबरे या संघातील एक सर्वात जुना खेळाडू आहे. झेल देखील होऊ शकला असता परंतु प्रेशर होतं कारण ऑनलाईन होता. सो त्याने आपल्या संघासाठी मित्र म्हणून चांगल्या धावा वाचवल्यात. नक्कीच 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट. इथे बघा मी साहिलला सांगितलं होतं मिस केलं या संघाने परंतु नवीन जो खेळाडू तो सावडे चांगलं खेळाडू तयार होतात पहिली गोष्ट. इथे मात्र संकेत काय बॅटिंग करतोय. इथे मात्र आकूट टप्प्याचा बॉल होता खेळून काढण्यास होता. फॉलोथ्रूमध्ये आकाश चेंडूवरती जाताना आपण पाहतोय. धावसंख्या 28 धावा असेल. चांगलं रन रेट आपण पाहतोय. 2 षटकां दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या सागरच्या षटकात धावा आल्या होत्या 17. तदनंतर मात्र आकाशने चांगली सुरुवात केली परंतु ज्या प्रकारे त्याच्यावरती आक्रमण झालं, मिसफिल्ड झालं, झेल देखील सुटला, चौकार देखील गेला, काय काय घडलं या षटकात. परंतु बघा एक मोठा मॅच आहे. समोरच्या संघाकडे देखील तगडी फलंदाजी आहे त्या दृष्टीने आणि क्रिकेट रसिकांना देखील यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे क्रीडा रसिक मॅच बघतायत त्या सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक आभार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रीडा रसिकांना हाय स्कोरिंग मॅचेस फार आवडतात. षटकार चौकार फार आवडतात आणि ते मात्र या सामन्यात तेच पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. काय जबरदस्त फटका होता. डावखुरा बॅटर आपण पाहतोय. साहिलच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेखा पार. या षटकातील येतोय तिसरा सुरेख चौकार. षटक देखील संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 32 धावा. 2 गडी बाद 32. मित्रांनो आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आहे आणि नक्कीच 16च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या आल्या. दत्तू बाद झाला, आदित्य बाद झाला. आदित्यला स्ट्रगल करताना पाहिलं परंतु दत्तू ज्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करत होता. दत्तू बाद झाल्यानंतर बघा साहिल आणि संकेत युवा खेळाडू आहेत परंतु न डगमगता सामना केला. आकाशचा नशिबाची देखील साथ मिळाली. नशिबाची चौकार देखील मिळत आहेत. क्रिकेटमध्ये बघा धावा कशा येतात ह्याला महत्त्व नाही. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा म्हणजे क्रिकेट म्हणजे धावा आणि जे धावांसाठी खेळलं जातं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज झाला नवीन गोलंदाज. नवीन गोलंदाज आपण पाहतो राजू. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये बघा आकाश चेंडूवरती जातो. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती 34 धावा. बघा सीमारेषेवरती सागरला आपण पाहतोय. डगआउटमध्ये दत्तू यांच्यात काहीतरी वार्तालाप चालू आहे आणि हे मित्र आहेत. क्रिकेटमध्ये मित्र नाही आहेत परंतु मैदानाच्या बाहेर ते मित्र आहेत चांगले. परंतु एक बिग बॅटल होणार. बाबल्या एस्टनच्या मागे आपण पाहतोय तो देखील मॅन इन फॉर्म आहे आणि ओपन मैदान म्हटलं की बाबल्यासाठी गिफ्ट आहे. पाहूया नेक्स्ट बॉल राईट टॅप ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा सुरेख आतापर्यंत मी तर म्हणेन की आतापर्यंत जी षटकं झाली त्यापैकी सर्वात देखणा बॉल आपण पाहतोय. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. नक्कीच संकेत बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 35 धावा फलकावरती. षटक क्रमांक आपल्या तिसरं षटक आहे. 4 षटकांचा मॅच असेल. आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 शेवटचा दिवस, अंतिम दिवस. मेगा फायनलमधील आत्ता हा पहिला मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आतापर्यंत बघा नवीन बॅटर आपण पाहिलं तर सौरभ जगताप मैदानात जातोय. गेले 3 ते 4 वर्ष ह्या खेळाडूंनी देखील लक्ष वेधले क्रीडा रसिकांचं, आयोजकांचं. तदनंतर मात्र इथे एक मोठी जबाबदारी असेल. बघा षटक क्रमांक 3 राजूने आतापर्यंत बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा. तदनंतर बाद होतोय तिसऱ्या धावेसाठी. संकेतने चांगले संकेत दिले. धावसंख्या मात्र 35 धावा. स्ट्राईकवर संकेत. गोलंदाजीवरती राजू. हो इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकले. चेंडू खोदून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. स्ट्राईक इकडले फेक होते परंतु इथे मात्र 2 धावा मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या बघा 37 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या स्पर्धेमध्ये खेळणारे जे संघ आहेत आजच्या सत्रामध्ये त्यांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. आजच्या सत्रामध्ये खेळणारे सर्व संघांना विनंती आपण रिपोर्टिंग करा.
वेळेत चालू झाला मॅच, आम्हाला सहकार्य करा प्लीज. इथे बघा क्रिकेटमध्ये म्हणतात ना फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. कडे खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, बाहुबलीमध्ये कटाप्पा आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा, अचूक टप्पा. राजू चांगली गोलंदाजी करते आतापर्यंत. 5 धावा दिल्यात राजूने. चांगली गोलंदाजी. कोणा एका गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार होतं. ते षटक मात्र पाहतोय राजूच्या माध्यमात. हो बघा पंच आमच्या दिशेने वरती सांगतात यस इट इज वाईट. पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. अवांतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 38 धावा. थोडंसं नाराजी आपण पाहतोय गोलंदाज राजू. परंतु पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असेल. प्लीज आर्ग्युमेंट करू नका, कारण बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. ही स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस. तुम्हाला चांगल्या प्रकारचं व्यासपीठ दिलं आहे. चांगला खेळ करा मित्रांनो प्लीज. राजू आतापर्यंत या षटकातील या सामन्यातील यशस्वी गोलंदाज आहे. पुढचा बॉल असेल तो सौरभसाठी. राईट टाइम ऑफ द विकेट. इथं मात्र सौरभच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय सौरभच्या बॅटमधून सुरेख बिग षटकार. खेळाडू दुखापत झाले, जरा सगळ्यांनी जा तिकडे त्या साईडला प्लीज. सागर आंबरे याला दुखापत झाले मित्रांनो. बघा उन्हाचा देखील तडाखा आपण पाहतोय. प्लीज सर्वांना विनंती असेल आपला जीव सांभाळून खेळा. स्पर्धा वारंवार होत असतात, खेळ वारंवार होत असतात, परंतु आपला जीव अत्यंत महत्त्वाचा. घरी देखील आपली वाट बघतायत. आपण कामधंदेले माणसं आहोत. विनंती असेल बघा ओपन मैदान आहे, परंतु स्वतःची काळजी घ्या. क्रिकेट नंतर पहिला स्वतःचा जीव फार महत्त्वाचा आहे प्लीज. जस बघा सागर फायटर खेळाडू आहे, त्याला ठाऊक आहे आपल्या संघाला आपली फार गरज आहे. सो मैदानात दाखल झाला आहे. वेल डन मित्रा. पण दत्तूने देखील स्पोर्ट्समनशिप दाखवली होती. दत्तूने सांगितलं मित्रा बॅटिंग केलीस तरी चालेल, परंतु आराम कर. परंतु कधी फायटर खेळाडू असतात ना, आणि म्हणतात ना वाघ जखमी झाल्यानंतर जास्त घातक असतो. इथे पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करणार सागर. हा षटकार होता आउट ऑफ द पार्क, मोठा षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावा. सौरभने बघा एक बिग बॅटल आहे, बिग हिटर आहे, पॉवर हिटर आहे, आणि पॉवर हिटिंग पाहिली त्याच्या बॅटमधून. चेंडू सीमारेखा पार, येतोय षटकार. मच निडेड षटकार बॅटिंग साईड. बघा इथे धावसंख्या 44. हाय स्कोरिंग मॅच होणार, यात शंका नाही. दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण होणार, यात देखील शंका नाही आहे. आतापर्यंत 5 बॉल टाकले त्या षटकामध्ये. आपण पाहतो पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडू ट्रॅव्हल झाला, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने रोखलं जातोय.
अजिंक्य आपण पाहतो सुरेख क्षेत्ररक्षण अजिंक्यचं मिडविकेटच्या दिशेने षटक क्रमांक 3 संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 45 धावा 15च्या सरासरीने धावा येताना आपण पाहिलं आतापर्यंत या सुरुवातीपासून आक्रमण बघा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून इरादे स्पष्ट केले दत्तूने बॅक टू बॅक 2 षटकार 2 षटकं संपली. आपण पाहिलं 16ची सरासरी होती म्हणजे 32 धावा. तदनंतर षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती असेल ती अर्थात 45 म्हणजे 13 धावा दिले त्या षटकात. परंतु हे शेवटचं षटक असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन थोडीशी टीम मिटिंग असणार आहे कारण बघा ऑलरेडी 45 धावा फलकावरती आहेत. षटक कोणाच्या हाती द्यायचं पाहूया. आतापर्यंत असं हे समीकरण कधी होतं क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा तुम्ही 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरता. यास आपण पाहिलं तर मामा बांजे संघाचे आमचे मित्र यस नो डाऊट. आपण पाहिलं तर जिथे क्रिकेटचे सामने जिथे क्रिकेट तिथे आमचे मित्र पारंडे साहेब. भाई पालंडे आपण पाहतो परंतु यस भाई पालंडेची एंट्री मी इथे प्रथमच पाहतोय कारण पवन तलाव मैदानावरती आतापर्यंत मी 7 ते 8 टुर्नामेंट्स केल्या आणि तिथे संघ नाही मामा पालंडे असं कधी झालं नव्हतं. सो आज इथे मी त्यांचा संघ पाहतोय. बेस्ट ऑफ लक असेल मामा आपल्या संघाला. थँक्यू विनोद. आपलं देखील शब्द सुमन आणि हार्दिक स्वागत आहे. वेल डन. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले संकेत शेवटचे षटक टाकण्यासाठी ज्याला स्लॉगर म्हणतात हाणामारीचं षटक म्हणतात. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग होणार. स्ट्राईकवर सौरभ आहे नॉन स्ट्राईकला साहिल. बघा बॅटिंगमध्ये सावड्याचे संकेत हे चांगले संकेत दिले. हे संकेतचा पहिला बॉल शॉर्ट थर्डमॅनला सुरेख क्षेत्ररक्षण रोखलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती बघा डॉट चेंडूने सुरुवात केली. स्ट्राईकवर आपण पाहिलं सौरभ दत्तू डागोट म्हणून काही सूचना करतायत सौरभ साठी कारण त्याला ठाऊक अत्यंत मॅच महत्त्वाचा आहे. राऊंड विकेटचा मारा इथे मात्र चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल डीप स्क्वेअरच्या दिशेने हो इथं मात्र पेंटूला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दोन धावा ह्या बॉलवरती मात्र मिळतील. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 47 47 धावा फलकावरती असतील. मित्रांनो इथे काही नियम्स आहेत. माफ करा इथे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाले म्हणजे इथे मिळणार केवळ 1 धाव. धावसंख्या आपण पाहिली तर 46 46 धावा 4 गडी बाद 46 चांगली षटकाची सुरुवात आहे. शेवटचं म्हणतात हाणामारीचं षटक परंतु संकेतने चांगले संकेत दिले शेवटच्या षटकात आणि खरोखरच दाखवून दिलं की शेवटचं षटक देखील चांगलं टाकता येते. परंतु बघा अद्याप 4 बॉल येणं बाकी आहे. हो इथे मात्र बघा इथे मात्र सुरेख अप्रतिम अर्थातच मित्रमंडळी चांगलं षटक आहे. शेवटचं आपण पाहतोय इथं मात्र सौरभच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू हवेत स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पाहूया. गोलंदाज एक धाव घेतले. आता आपण पाहिलं तर नक्कीच बाद फेरीची स्पर्धा हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. आजची सायंकाळ बघायची असेल तर इथे मात्र तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. बघूया मैदानामध्ये काय घडलं आहे. ह्या चेंडूवरती धावा किती मिळतात पाहूया. इथे मात्र मिळणार 2 धावा. परतावा लागेल. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये परतावा लागते ते सौरभला. धक्का क्रमांक 5 धावसंख्या 2ने वाढते. 5 गडी बाद धावसंख्या 48 धावा फलकावरती आहेत. तर चांगली धावसंख्या मित्र म्हणेन 4 षटकांच्या मॅचमध्ये. परंतु विचार केला तर दुसऱ्या बाजूला बाबल्या आहे सागर आहे प्रणव आंबरे मात्र आज कुठे दिसत नाही आहे. प्रणव आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 आज शेवटचे दिवस आहे. फायनल दिवस. गेले 2 दिवस ह्या आंबडच्या भव्य दिव्य मैदानावरती एक चांगला क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय आणि खरोखर ज्या प्रकारचं या फ्रेंड्स
आंबडचे जे सर्व युवक आहेत ज्यांनी नियोजन केले स्पर्धेचं अप्रतिम नियोजन आहे. थँक्यू. अप्रतिम स्पर्धा देखील आपण पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 48 लॉस ऑफ 5 विकेट. प्रोग्रेसनं 4th अँड लास्ट ओव्हर. शेवटचं षटक. धावसंख्या 48 धावा फलकावरती आहेत. पहिल्या सामन्यात थरार पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आपण पाहतो नवीन बॅटर अदनानला आपण पाहतोय. नवीन बॅटर अदनान. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल अदनानच्या बॅटमधून येते आऊट ऑफ द पार्क. बिग षटकार. व्हॉट अ बॅटिंग. बघा आखूड टप्प्याचा बॉल होता. वेट अँड वॉचवाला फटका होता. बॅकफुटला जाऊन काय प्रहार केला आहे. वार पे वार चेंडू सीमारेखा पार येतोय आरपार. अदनानच्या बॅटमधून सुरेख षटकार. मच निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड. धावसंख्या बघा 54 धावा फलकावरती आहेत. मोठी टोटल आपण पाहतो. बिग स्कोर आपण पाहतोय स्क्रीनवरती. 54 धावा फलकावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर नक्कीच कशा प्रकारची गोलंदाजी असणार आहे प्रतिस्पर्धी संघांची देखील पाहणं गरजेचं. दत्तू आहे. सौरभ गोलंदाज आहे. आदित्य वारे. 3 प्रमुख गोलंदाज आहेत ज्यांना मी मोठ्या स्पर्धेत गोलंदाजी करताना पाहिलं आहे. स्ट्राईक बॉलर आहेत त्यांच्याकडे. परंतु पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार. राऊंड विकेट. पुन्हा पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाले. दुसरे धावेसाठी कॉल आणि ते मात्र नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. अशा प्रकारे बघा इथं मात्र 4 षटकं संपलेत आम्हाला सांगतायत. रोशन करंजकर प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. तदनंतर शेखर भोरे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. चांगले पंच आपण या मैदानात पाहतो या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी. जाऊया बघा प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर धावा घेतल्यात. 55 धावा गोळा केल्यात. इथे बघा सलामीचा फलंदाज दत्तू. 55 धावा फलकावरती आहेत. अब तक 56 सुपर डुपर हिट मूवी होती. इथे देखील तितक्याच धावा कराव्या लागतील. 56 धावा. बाबल्या आहे, सागर आहे, आकाश आहे, गौरव. एक चांगली बॅटिंग लाईन आहे. परंतु पहिलाच मॅच जबरदस्त आहे. दत्तूने बघा 3 चेंडू फेस केले. 2 षटकार 1 सिंगल. 13 धावांवरती बाद झाला. परंतु जी सुरुवात करून दिली मागे मात्र मागच्या खेळाडूंनी मात्र शांत राहिलं नाही. ज्याने चान्स मिळाला आहे खराब गोलंदाजीवरती आक्रमण केलं आणि चांगली धावसंख्या गोळा केली. बघा साहिलने देखील 2 चेंडू फेस केले. 8 धावांचं योगदान दिलं. 400चं स्ट्राईक रेट आपण साहिलचा पाहतोय. संकेतने बघा संकेतने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले. त्याने केले 16 धावा. चांगले संकेत दिले. त्याला नशिबाची देखील साथ मिळाली. त्यानंतर बघा लक फॅक्टर देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. सौरभला आपण पाहिलं तर सौरभने 1 षटकार मारला. त्याने देखील 11 धावांची खेळी केली. 4 चेंडू फेस करताना चांगली खेळी होती. त्यानंतर अदनानने बघा पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तदनंतर मात्र 56 धावांचं टार्गेट असेल. धावांचा पाठलाग करताना काय घडतं आहे बघूया. आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 अंतिम दिवसातील पहिला मॅच 56 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. तदनंतर दुसरा मॅच असेल या स्पर्धेतील सोमेश्वर चिरणी विरुद्ध झोलाई 11 वालुपे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या. सोमेश्वर चिरणी विरुद्ध झोलाई 11 वालुपे. पुढची मॅच देखील एक मोठी मॅच आहे. टॉससाठी या प्लीज. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पंच म्हणून आपण पाहतोय प्रमुख पंच रोशन करंजकर. शेखर मोरेला पण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत माझ्यासोबत जोडले जात आहेत. येस स्कोरर म्हणून ऑफलाईन सूरज. ऑनलाईन आपण पाहिलं तर स्कोरर यश शिर्केला आपण पाहतोय. त्यानंतर जाऊया ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिलं तर यॉर्कर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभर प्रसारण केलं जाते. अत्यंत सुरेख आणि सुंदर आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपण. अल्प कालावधीमध्ये निलेश टेरेकर आपण पाहते हे असे ओनर आहेत यॉर्कर स्पोर्टचे. त्यांचं भव्य दिव्य दालन देखील आहे लोट्यामध्ये. एक फेमस ब्रँड आपण पाहतो यॉर्करचा. त्याचे मालक
निलेश टेरोकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह प्रेक्षेपण, यॉर्कर लाईव्ह प्रेक्षेपण, त्याच्यासाठी बघा ऑफिशियल टीम, कॅमेरामन विराज प्रसाद कामगिरी पाहत आहेत. मी विनायक रूप बाबल्या जाधव या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेल डन, बेस्ट ऑफ लक एव्हरीबडी. चला सोमेश्वर चिरणी आणि झोलाई वालेपेठ टॉससाठी या. पहिला बॉल, इथे बघा 56 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात, नो डाऊट सलामवीर यस आपण पाहिलं तर आवाशीचा वंडरबॉय अर्थात बाबल्याला स्ट्राईकवर पाहतो. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर संकेत, चांगली गोलंदाजी केली ती शेपटच्या षटकात. आदित्य वारे पहिला स्वर चेंडू. इथं मात्र बाबल्यास फेवरेट फटका, मात्र दिशा बदलले, ज्या दिशेने खेळायचं होतं परंतु चेंडू चालले दणदण करत वन बाउन्स सीमारेखा पार. मिळतोय चेंडू फरार, मिळत आहे धावा 4. बघा त्याला खेळायचं होतं, अप्पर कट खेळायचं होतं परंतु इथे मात्र बॅटची कट घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 4 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या आपल्यापर्यंत 5 धावा फलकावरती 56 धावांचा पाठलाग करताना. विजय आंबरे यांच्याकडून बाबल्याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. थँक्यू आंबरे साहेब. बघूया फुल टॉस चेंडू, इथे मात्र भिरकावून दिले पुन्हा एकदा. बॅक टू बॅक बाबल्याच्या बॅटमधून येते सुरेख दणदणीत खणखणीत फ्रेंड्स क्लब आयोजित चषक चौकार. बॅटिंग, वॉट बॅटिंग. इथं बघा मी सांगितलं होतं प्रत्युत्तर दिलं जाणार, कारण ज्या प्रकारची ही दोन्ही संघ आपण पाहतोय, वेदा 11 आवाशी, दुसऱ्या बाजूला मामा बनजी सावर्डे. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ना, जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात गाव टू गावच्या माध्यमातून, तेव्हा तेव्हा दोन संघांना अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहिलं आहे, सेमीफायनलमध्ये खेळताना पाहिलं आहे, अंतिम विजेतं देखील होताना पाहिलं आहे. वॉट स्टार्ट. 5व्या गेअरवरती गाडी चालवायला सुरुवात केली बाबल्याने पहिल्या चेंडूपासून. जशी सुरुवात केली होती दत्तूने सुरुवात केली होती षटकाराने बॅक टू बॅक 2, बाबल्याने 2 बॅक टू बॅक चौकार मारून प्रत्युत्तर दिलं आहे. 1 तेरी तो 1 मेरी. ओहो काय मॅच आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसलाय. ओ झेल देखील सुटलाय. फटका फसला, झेल देखील सुटलाय. मित्रांनो तू कॅच नाही, तू मॅच सोडलायस मित्रा. हो हो हो. इथं बघा अदनानला आपण पाहतो ज्याने षटकार मारला होता. म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, कॅच छुटा मॅच छुटा, अशी कित्येक उदाहरणं आपण पाहिलेत. मित्र म्हणेन होम डिलिव्हरी होती, कष्ट करायची देखील गरज नव्हती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, धावसंख्या 9. हो माफ करा 11 धावा फलकावरती आहेत. इथे बघा बाबलीला जीवदान दिले, धोक्याची घंटा आहे मित्रांनो. एकदा काही घंटा वाजू लागली ओहो मग त्यांना थांबवणे फार कठीण आहे. राऊंड विकेट आदित्य. इथे मात्र घंटा वाजवायला सुरुवात केली, भिरकावून दिले, डीप फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू चालले दणदण करत. चेंडू जातोय सीमारेखा पार. बाबल्याच्या बॅटमधून त्या षटकातील 3रा खणखणीत सणसणीत सुरेख चौकार. ते मी सांगितलं होतं त्याच्याकडे नजाकत आहे, ताकद आहे. मिक्स्टर 360मध्ये खेळणारा हा फलंदाज, मैदानाच्या 4ही बाजूला खेळण्याची क्षमता आहे. जसा चेंडू तसा नाही. या ओव्हरसाठी विजय आंबरे यांच्याकडून बघा ह्या षटकासाठी बाबलेला अद्यापही संधी आहे. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. जर का षटकार आला तर नक्कीच 101 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. बघा धावसंख्या फलकावरती 15 धावा फलकावरती असते. डावातील षटक क्रमांक पहिलं. मी सांगितलं होतं ही मॅच चांगली होणार. दोन्ही बराडे संघ आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये बाबल्याकडे क्लास आहे, पॉवर हिटिंग आहे, नजाकत देखील पाहिली. वॉट बॅटिंग. हो पुन्हा एकदा बाबल्याचा क्लास सिद्ध करताना भिरकावून दिल्या चेंडूला. लेग स्टंपच्या बाहेर तो चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या दिशेने. चेंडू परार. या षटकातील 4था चौकार बाबल्याच्या बॅटमधून येते. सुरेख फटका.
इथे माझ्यापर्यंत माहिती आली की ह्याच मैदानावरती बौद्ध समाज आमच्या बांधवांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा देखील हे दोन संघ एकमेकासमोर भिडले होते. चिरणी संघाने सोमेश्वर चिरणी संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. त्याच्यामध्ये बाबल्याने सोरेक बॅटिंग केली होती. ती देखील मोठी स्पर्धा होती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 25,025 देखील होतं आणि तसाच थरार आपण पाहायला पाहिजे. म्हणजे दोन अंतिम विजेते संघ इथे मात्र भिडताना पाहतोय. धावसंख्या 19 धावा फलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट थोडंसं फंबल होताना पाहतोय. धावसंख्या आपण पाहतो 20 धावा या षटकात. बघा सोहेर चेंडू पण पाहिला, तदनंतर 4 सुरेख चौकार पाहिले, झेल देखील सुटताना पाहिले. काय काय घडलंय चला टॉससाठी या. सोमेश्वर चिरणी विरुद्ध झोलाई वालुपे टॉस केला जातो. एका बाजूला आपण पाहिलं तर आमचे मित्र नलावडे प्रवीण नलावडे असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आंबरे साहेब विजय आंबरे, दोन कॅप्टन ज्यांच्या दरम्यान टॉस केला जातोय. बघा प्रथम फलंदाजी करताना 2 षटकार दत्तूचे आपण पाहिले, 17 धावांचं षटक, तदनंतर खतरा दत्तू बाद झाला. परंतु इथे बघा इथे बघा 56 धावांचं प्रत्युत्तर देताना धावसंख्या 20 आहे. बाबल्याला जीवदान मिळवतं तिसऱ्या बॉलवरती. तदनंतर मात्र त्याने जीवदानाचा फायदा घेताना घंटा वाजवायला सुरुवात केली. काय बॅटिंग केले सुरेख बॅटिंग. अद्याप बघा 18 चेंडूचा काही शिल्लक आहे जिंकण्यासाठी. इथून मात्र 36 धावांची गरज. 18-36 सुरेख पॉवर प्लेमध्ये पॉवर हिटिंग आपण पाहिली. सुरेख धावांचा पाठलाग आणि काय सेन्सेबल क्रिकेट आहे इथे. बघा पहिल्या 5 चेंडूवरती 4 चौकार मारले, झेल देखील सुटला, वाईट देखील आला, परंतु त्याला ठाऊक आहे स्ट्राईक मारे राहणं फार गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूवरती सेन्सेबल क्रिकेट चेंडूला ढकलून काढलं. एका धावेसाठी पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल बाबल्या. गोलंदाजीवरती दत्तू टू बाबल्या. व्हॉट बॅटल. गोलंदाज दिग्गज आहे, बॉलर देखील बॅट्समन देखील दिग्गज. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर बाबल्या, दुसऱ्या बाजूला दत्तू. असा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. कोण कोणावरती होणार हवी ठरवणार हे षटक आहे. बाबल्या आक्रमक बॅटर आहे. दत्तूकडे चांगलं व्हेरिएशन आहे, वेग देखील आहे, व्हेरिएशन देखील आहे. परंतु ती सिद्ध होणार कोण कोणावरती ठरवणार ही लढत, ठरवणार हा मॅच, ठरवणार हे षटक. क्रमांक 2 आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा इथं मात्र झेल सुटलाय. बाबल्याला मिळालं हे दुसरं जीवदान. काय चाललंय मैदानामध्ये. यस बघा दत्तूने सिद्ध केलं होतं क्लास आपला. आखूड टप्प्याचा एक वेगवान चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं. करेल तर काय करेल गोलंदाज. हो इथे बघा 1 नव्हे तर 2 जीवदानं बाबल्याला मिळतात. दिवस आहे बाबल्याचा मित्रा. यस आपण पाहिलं तर नक्कीच माझं नाव देखील बाबल्या. अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो अशा प्रकारची फलंदाजी करताना बाबल्याला बघत असताना. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिलं तर 24 धावा 24. नक्कीच ज्या प्रकारे ह्या वर्षी बाबल्याची बॅट बोलते ना मित्रांनो, अप्रतिम चांगली फलंदाजी. इथे संधी निर्माण झाली. दत्तूने क्लास सिद्ध केला होता, परंतु क्रिकेट कोणा एकट्याचं नाही, सांघिक आहे मित्रांनो. सांघिक चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच डॉट चेंडू. पुन्हा एकदा इथे जर का बाबल्या बाद झाला असतं तर नक्कीच सामन्याचं चित्र नक्कीच पाहायला मिळत असतं. परंतु दत्तूकडे क्लास आहे, त्याला ठाऊक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केला होता, त्याने चेंडूला मागं ठेवलं. डॉट चेंडूची सांगता केली, दिशा बदलून राईट टाइम ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू इथं शॉर्ट मिड विकेटला बघा. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. पहिलं जीवदान मिळालं, चौकार देखील आला, तदनंतर 2 चेंडू डॉट येत आहेत. हा देखील कमालीचा फॉर्ममध्ये आहे. नुसतं चिपळूणपुरता मर्यादित नाही, दत्तूला रायगड, रत्नागिरी, गोवा, महाराष्ट्रामध्ये खेळताना पाहिले, चांगली कामगिरी देखील केली. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथं मात्र नो डाऊट चेंडू जातो आहे. यस पंचांचा इशारा महत्त्वाचा. चेंडू जातोय सीमारेखा पार. या षटकातील आणखीन एक येतोय दमदार, असरदार सुरेख चौकार. इथे बघा धावसंख्या माझ्यापर्यंत यश शिर्के सांगतात की 28 धावा स्कोरबोर्ड ऑन द. आणि तदनंतर एकट्या बाबल्याचे 27 धावा. 99% धावा मित्रांनो. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, कोणी नाही आहे थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू झाला, अत्यंत फास्ट आउटफील्ड आहे. पाहूया इथे मात्र चेंडू आणखीन फरार. येत आहेत धावा 4. मित्र म्हणतो 4चा पाडाच चालू केला आहे आतापर्यंत. बाबल्याच्या बॅटमधून पहिल्या षटकात 4 चौकार आले, इथे देखील 3 चौकार आलेत. येस आपण पाहिलं धावा फक्त आपण पाहिलं तर 28 धावा ह्या 7 चेंडूमध्ये फक्त चौकाराने आलेत. 31 धावांवरती खेळतोय माझ्या मते बाबल्या. 11 बॉलला 31. इथे बघा सिंगल काढण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचे चेंडू होती, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु दत्तूने आखूड टप्प्याचा चेंडू यष्ट्यांच्या मागे
ह्यावेळी मात्र कोणी चूक करत नाही आहे. ठाऊक आहे बाबल्याचा एक मोठा विकेट आहे. 2-2 जेल सुटलेत. अभि नाही तो कभी नाही. एकदा चुकी केली माफ, दुसऱ्या चुकी केली तर माफ, पण तिसऱ्यांदा तुम्ही वारंवार चुकी कराल तर चुकीला माफी नाही. फलंदाज बाद बाबल्या बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 1. धावसंख्या 32 धावेवरती पडलेला पहिला धक्का. 32 मध्ये 31 धावा बाबल्याची आपण पाहतोय. वॉटर बार्डिंग खरोखर सुरेख फलंदाजी. बाबल्या करून तंबूत परततोय. आपलं काम केलं मित्रांनी, परंतु आता मात्र नवीन बॅटर मैदानात दुखापतग्रस्त अर्थात सागर आंबरीला आपण पाहतोय. दुखापत झाली होती, परंतु त्या ठाऊक आपल्या दुखापतीपेक्षा आपल्या संघाचा मॅच वेदा 11 आवाजीसाठी आपल्याला खेळणं फार महत्त्वाचं. आणि सांगितलं देखील होतं की जेव्हा वाघ जखमी होतो तो अधिक घातक देखील असतो. पाहूया इथे कशा प्रकारची फलंदाजी असेल सागरची. यस, बाबल्याची खेळी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त इनिंग. 12 चेंडू 31 धावा, 7 खणखणीत चौकार आपण पाहिले. खरोखरच क्रीडा संघांची मनं जिंकलीत प्रत्येक स्पर्धेत बाबल्याने. इथून बघा मॅच अद्याप ऑन. 12 बॉल 24 धावांची गरज. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा 2 षटकांमध्ये मॅच जातो 12-24चं समीकरण असतं. अशावेळी आपण जसप्रीत बुमराला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिले. महान खेळाडू जगातील. आणि इथे मात्र जबाबदारी आहे ती सौरभवरती. ह्या षटकात पुढच्या गोलंदाजासाठी किती धावा डिपेंड राहणार दर्शवणारं षटक आहे. 12 चेंडू 24 धावा. मॅच ऑन आहे. मॅच ऑन. खरोखर कडक मॅच, अप्रतिम. इथे मात्र चांगली दिशा दिली, गतीचा वापर केला. इथे मात्र चेंडू जातोय नक्कीच दणदण करत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डायरेक्ट हिट. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट झाले तेव्हा तेव्हा काहीतरी घडताना आपण पाहिलंय. ह्या बघा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठेवू शकतो, परंतु इथे जीवदान आहे. इथे बघा 3 धावा मिळते. धावसंख्या 3ने वाढते. संघटित स्थिती 35 धावा. 35 धावा फलकावरती आहेत. अद्याप 21 धावांची गरज. 11 बॉलचा काही शिल्लक. 11 बॉल जिंकण्यासाठी 21 धावा. 11-21 सागर स्ट्राईकवर असेल. सागर स्ट्राईकवर आपल्यापर्यंत सागर आणि ते नॉन स्ट्राईकला आपल्यापर्यंत संकेत. तर गोलंदाजीवरती सौरभ जगताप पुढचा बॉल. राईट ऑफ द विकेट. सागर आंब्रेच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेवरून आर पार. आउट ऑफ द पार्क. सीमारेखा पार. झाडाच्या वरून येतोय. बिग आजच्या दिवसातील सर्वात बिग षटकार. वॉटर टायमिंग. मी सांगितलं होतं वाघ जेव्हा जखमी होतो तो अधिक घातक होतो. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले सौरभ जगतापचं षटकाराने. वॉटर टायमिंग आउटस्टँडिंग. जेव्हा टकचा आवाज आला ना तेव्हाच ओळखलं होतं हा चेंडू जाणार आरपार. वॉटर टायमिंग. सुरेख फटका. मच निडेड बाउंड्री 6 फॉर बॅटिंग साईड. हो इथे बघा टप्प्याचा चेंडू. ह्यावेळी मात्र पॉईंटच्या डोक्यावरून ढकलून दिलं चेंडूला. काय जबरदस्त बॅटिंग आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकारने तर येतोय सागरच्या बॅटमधून. सुरेख चौकार. धावसंख्या बघा 2 चेंडू फेस केलेत. खेळतोय वैयक्तिक 10 या धावसंख्या. 500चं स्ट्राईक रेट. बाबल्याची देखील भयानक आपण 400चं स्ट्राईक रेट पाहिला. वॉटर बॅटिंग. धावसंख्या बघा 45 धावा फलकावरती. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. ह्या 2 फटक्यांनी चेंडूने धावातलं अंतर मॅचची हवाच काढून टाकले. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. डॉमिंड विकेटचा मारा असेल. इथे मात्र दत्तूकडून चुकी होते. इथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण केली. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो 46 धावा फलकावरती असतील. डावातील आपण पाहिलं ते तिसरं षटक अत्यंत महत्त्वाचं षटक. या षटकाचा विचार केला तर नक्कीच याच्यात आक्रमण झालं आहे. पहिल्या चेंडूवरती 3 तर नंतर 6, 4, 1 म्हणजे बघा 14 धावा आल्यात. 2 बॉलचा काही शिल्लक. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 10 धावांची अद्यापही गरज असेल. 46 धावा. बाद झालेला फलंदाज एकमेव फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन आपण पाहिलं बाबल्या डगआउटमध्ये जातोय. त्यानंतर संकेतने एक बाजूने आपण पाहिलं स्ट्राईक मात्र त्यांना मिळत नाही, परंतु विकेटवर आहे. इथे मात्र फलंदाज बाद. इथे बघा कायचं आगळं वेगळं खेळण्याचा प्रयत्न केला तर ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये तुम्ही ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला तर असं चित्र पाहायला मिळणार. त्याला ठाऊक होतं की 1 रन काढून द्यायची सागरला.
सागरला स्ट्राईक द्यायची, कारण त्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी होते. ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला कव्हरमध्ये, परंतु चांगला सुरेख चेंडू हाताळतोय. अर्थात सौरभ जगताप कमबॅक करतोय. धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद 46. इथे बघा क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आंबडसगावचे सरपंच आदरणीय नितीनजी मोरे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपल्या क्रीडानगरीमध्ये मंचावरती हार्दिक स्वागत आहे. इथं मात्र नवीन बॅटर आकाश खेळून काढले. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने आदित्य वारे जिथे सज्ज आहे. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1ने वाटते. 47. 47 धावा फलकावरती. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी बघा इथून मात्र 9 धावांची गरज. 6-9. आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 आजच्या दिवसातील पहिला मॅच. दुसऱ्या मॅचचा देखील टॉस झाला आहे. सोमेश्वर चिरणी विरुद्ध झोलाई 11 वालुपे. झोलाई वालुपे, प्रवीण नलावडे आपला निर्णय कळवा प्लीज. झोलाई वालुपे संघ कर्णधार. यस, बॉलिंग 4 षटकांचा मॅच असेल. पॉवरप्लेचं पहिलं षटक, 4 फ्रीज गोलंदाज. झोलाई वालुपे निर्णय कळवा मित्रांनो प्लीज. मॅच ऑन आहे बघा. इथे मात्र गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी सांगितलं होतं हे ओपन मैदान आहे. इथे फलंदाजाला ॲडव्हान्टेज. ज्या प्रकारची बाबल्याने बॅटिंग केली, 13 चेंडू फेस करताना बघा काय बॅटिंग केली होती. 7 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. 33 धावांची खेळी. आणि तदनंतर मात्र सागरने देखील दाखवून दिलं, क्लास सिद्ध केला. मी ऑलराऊंडर आहे, नुसता गोलंदाज नाही. पहिल्या चेंडू होती षटकार, चौकार, सामन्याचं चित्र बदलून टाकलं. आणि बघा आकाशने देखील शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक ठेवला आपल्याकडे. अदनान गोलंदाजी मार्फतवरती सज्ज असेल. स्ट्राईकवर आपण बघता आकाश, गोलंदाजीवरती अदनान. शेवटचं षटक, 6 बॉल 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. आयोजन नियोजन अत्यंत सुरेख फ्रेंड्स क्लब आंबडस यांचं. मॅच नंबर 2 आजच्या दिवसात टॉस देखील झाला आहे. अत्यंत चांगलं नियोजन आहे आणि वेळेत संघ सहभागी झाले. धन्यवाद. राऊंड विकेटचा मारा असेल. 6 चेंडू 9 धावांची गरज. द स्ट्राईकवर आपण आकाश, नॉन स्ट्राईकला सागर. क्षेत्ररक्षण पहा, डीप कवरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. तदनंतर लॉंग ऑफ सज्ज आहे डीप मिडनच्या पट्ट्यात एक खेळाडू मिड विकेट सज्ज आहे. तदनंतर आदित्य वारेला सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, आखूड टप्प्यात चेंडू. इथं मात्र बघा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने. धक्का क्रमांक 3. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. मी तर म्हणेन खराब शॉट सिलेक्शन आहे. खराब शॉट सिलेक्शन. ऑफसाईडला ढकललं असतं तर नक्कीच 3-4 धावा मिळाल्या असत्या, 2 तरी मिळाले असते. परंतु इथे मात्र यस, बाद व्हावा लागेल. धक्का क्रमांक 4 गडी बाद. धावसंख्या 47. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 9 धावांची अद्यापही गरज आहे. आणखीन एक महत्त्वाचा नियम या स्पर्धेतील, कंपल्सरी चेसिंग. धावांचा पाठलाग करावाच लागेल. जसं बघा कोणत्याही स्पर्धेत जसं ड्रेसिंग महत्त्वाचं असतं तसं इथे चेसिंग महत्त्वाचं आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला करावाच लागेल. इथून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच जिंकण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर शिरीष. 5 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मी सांगितलं होतं की हा मॅच अत्यंत अटीतटीचा होणार. काही घडू दे पहिल्या षटकात, काही घडू दे दुसऱ्या षटकात, शेवटच्या बॉलपर्यंत जाणार ती मात्र शंका नाही. बघा इथे मात्र अदनानने एक षटकार मारला होता, त्याचा देखील मोराचा वाटा होता या 56 धावांमध्ये. तदनंतर शिरीष मैदानात असेल. इथे मात्र सागर आणि शिरीष शक्य 2 बंधू आपण पाहतोय. चांगली कामगिरी करायला लागेल संघांसाठी. बघा क्रिकेटमध्ये स्टीवा पाहिलं, मार्कवा, तदनंतर अँडी फ्लॉवर, ग्लॅन फ्लॉवर, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या. इथे बघा
शिरीष आणि यस सागर आमरेबंधू मैदानाच्या आतमध्ये 5-9. इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या दिशेने, आणखीन एक फलंदाज बाद. इथे बघा पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं. आपण पाहता आखूड टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बाद. यस आपण पाहता थोडंसं स्लेजिंग देखील पाहतोय मैदानात. धक्के पे धक्का, बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. तू चल मग आया. अद्याप बघा 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. अदनान बघा कौतुक करावं लागेल अदनानचं, तेवढं थोडं आहे. बघा मित्रांनो रोजे चालू झाले. रोजा असताना देखील तो मैदानात खेळतो, नुसता खेळत नाही तर चांगली कामगिरी करतोय. एक षटकार मारला होता संघ अडचणीत असताना म्हणून तो 56 धावांचं टार्गेट सेट झालं. तर नंतर गोलंदाजीमध्ये बघा आखूड टप्प्याची गोलंदाजी आहे, परंतु 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं. चेंडू कसा यायला महत्त्व नाही, फलंदाज बाद झाल्याला महत्त्व आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 दिवस 3रा मॅच नंबर 1 सामना पहिला आहे, परंतु 1 नंबर कामगिरी दोन्ही संघाच्या खेळाडूकडून आपण पाहतोय. बॅटिंग असेल बॉलिंग असेल, व्हॉट अ मॅच. 4 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतो 9 धावांची गरज. इथे बघा अजिंक्य आंबरे मैदानात, नाव अजिंक्य आहे. अजिंक्यपद मिळवून देणार का संघाला? इथे बघा खेळायचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने, परंतु लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही, धावा येणं फार गरजेचं. समीकरण बदलले, धावसंख्या 1ने वाढते, 48 धावा फलकावरती. आत्ता मात्र 8 धावांची गरज. जर 3 बॉल 8 धावांची गरज. 3 आणि 8 कोणाची लागणारा वाट दर्शवणारा मॅच, जबरदस्त मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा सागर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिला आहे. तदनंतर दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे आदनाननं कौतुक करावं तेवढं थोडा. बघा चांगली गोलंदाजी केली, 3 चेंडू टाकले, 1 धाव दिले, 2 फलंदाजांना बाद केलंय. आतापर्यंत जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानामध्ये. दत्तू सावंत काहीसं कानमंत्र देतो खेळाडूंना, आदनानला, कारण त्याला ठाऊक आहे इथे आपण जर जिंकलो तर नक्कीच आपल्याला एक चांगली अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चांगले संकेत असतील. कारण ज्या संघाबरोबर जे खेळत आहेत ते गतवर्षी या स्पर्धेत एकामेकांसमोर भिडले होते, नडले होते, परंतु बाबले आणि सोमेश्वर चिरणी संघातून खेळताना अजिंक्यपद मिटकावून दिलं होतं. तेच 2 संघ इथे मात्र खेळताना पाहतो या सामन्यात. मित्र म्हणून फायनलसारखा मॅच, अप्रतिम मॅच. अदनान इथे मात्र सागरच्या बॅटमधून निघालेला फटका आउट ऑफ द पार्क. यस व्हॉट अ बॅटिंग. चेंडू जातो सीमारेखा पार. मच डिडेड षटकार फॉर बॅटिंग साईड. जेव्हा तो जखमी झाला त्याला सांगितलं होतं संघ सहकार्याने डायरेक्ट तू बॅटिंगसाठी ये, परंतु ऐकला नाही. त्याला ठाऊक आहे आपल्याला मैदानात राहणं फार गरजेचं आहे. आपण क्रिकेटर आहोत, आपली कामगिरी करण्यासाठी आपण आलो. जसं आपण कामावर जातो, पगार घेतो, आपण इथे जे की खेळायला येतो ना, ते देखील आयोजकाला वाटत असतं की आपला संघ चांगला खेळावा. त्यांचं देखील वाटत असतं की चांगली 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2 धावा. अद्याप मॅच संपलेला नाही मित्रांनो. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. जखमी शेर काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर ऑन फायर. इथे मात्र खेळून काढल्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल, स्ट्राईक एंडला फेक होते, परंतु इथे मात्र सामना जिंकला आहे नक्कीच वेदा 11 आवासी संघाने हा सामना जिंकला. 80-30च्या मॅचमध्ये काय सामना पाहायला मिळतो. यूट्यूब लाईव्ह जे क्रीडारसिक मॅच बघतात ना, अत्यंत जबरदस्त मॅच होता. बेस्ट वर्ष बेस्ट. इथे मात्र हार्डलक आपण पाहिलं तर मामा बांजे सावर्डे संघ इथे मात्र पराभूत झाला आहे, परंतु काहीसं नाराज देखील आहेत दत्तू. आपण पाहिलं तर ज्या प्रकारची दत्तूने कामगिरी केली होती, परंतु इथं वेदा आवासी संघाचं कौतुक करावं थोडं आहे. जे या संघाचे 2 प्रमुख फलंदाज ऑलराऊंडर आपण पाहतोय. आज बाबल्याने चांगली कामगिरी केली, सागरने देखील बघा काय बॅटिंग केले. व्हॉट अ बॅटिंग. 2 षटकार 1 चौकार 1 डबल 6 सिंगल. ह्याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट. सर्वात महत्त्वाची गोष्ट सागरचं मी एक सांगेन, इतके वर्ष मी क्रिकेट बघतोय, त्याचं समालोचन करतोय. कूल क्रिकेटर आहे. क्रिकेटच्या पटलावरती जे कूल राहिलेत ना त्यांनी चांगली कामगिरी केली. मग महेंद्रसिंग धोनी असतील, सचिन तेंडुलकर असतील, चांगली कामगिरी केली मित्रांनो. कॅप्टन कूल.
इथे मात्र सागर देखील सुरेख कामगिरी. जाऊया मॅन ऑफ द मॅच.